नमस्कार. तर आता आपण आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया, भक्ती योगाला. भक्ती योग म्हटल्यावर सगळ्यांना नारद मुनींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. नारद मुनी म्हणजे विश्वातले मोठे संदेशवाहक. ज्यांचा संदेश त्याला चांगला असो वाईट असो ते आपण नंतर बघूयाच. त्याच्याबद्दल पण आपण उहापोह करणार आहोत. म्युझिशियन, संगीतकार, त्यांच्याकडे मोठी महती वीणा, मोठे विष्णू भक्त, त्रिलोक संचार आणि मुखी नारायण नारायण. तर आपण सुरुवात करूया महती वीणेपासून. ही जी महती वीणा आहे कोणाची? नारद मुनींची. ती त्यांना दिली श्रीकृष्णाने. जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाची आराधना केली विष्णूची, तेव्हा नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना ही वीणा दिली. आता नारायण म्हणजे महत, सत्य, ब्रह्मन, आणि त्यांनी दिलेली वीणा म्हणून महती वीणा. ही महती वीणा 21 तारा त्याच्यात असतात त्या वीणेमध्ये, आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारचे छंद मीटरमध्ये संगीत तयार करू शकता, म्हणून ती महती वीणा. सरस्वतीच्या फोटोमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही वीणा बघितली असेल. त्या वीणेला म्हणतात तच्छपी वीणा किंवा विपांची वीणा. एक गंधर्व तुंबकू म्हणून होते. ते जे होते गंधर्व म्हणजे सेलेस्टियल, स्वर्गातील म्युझिशियन, संगीतकार, आणि त्यांची वीणा कलावती वीणा आणि शिवगणांची आलापिनी वीणा. अशा वेगवेगळ्या वीणा आहेत. तर ही वीणा महत्वाची महती वीणा, जी श्रीकृष्णांनी नारदांना भेट दिली. आता येऊया, नारदांचे अनेक जन्म झाले अनेक कल्पांमध्ये. तर त्या जन्मांमधला पहिला जो त्यांचा जन्म पकडला जातो नारद मुनींचा, तो ब्रह्माजींचा मानसपुत्र म्हणून. आता ब्रह्माजींनी मानसपुत्र म्हणून का निर्माण केला? की जे ज्ञान आहे, कॉस्मिक इंटेलिजन्स, ब्रह्मज्ञान, ते सगळ्या जीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत घेतली. नरम ज्ञानम ददाती इति नारद. नरांना जो ज्ञान पोचवतो तो नारद, हे नाव त्यांनी त्याच्यावरून त्याचं पाडलं नारदांचं, ब्रह्माजींनी. मग नंतरच्या जन्मात ते गंधर्व म्हणजे सेलेस्टियल म्युझिशियनच झाले, आणि त्याच्यात त्यांचं नाव होतं उपबाधान. ते उपबाधानांचं कॅरेक्टर जरा थोडं ढिलं होतं. ते रंभा डान्स करत होती तेव्हा तिच्या नृत्याने ते मोहित झाले, किंवा बाकी काही वेगळे वागले, किंवा त्यांनी गाणी फार भगवत भजनाची लिहिली नाही, दुसरीच कुठली तरी गाणी लिहिली जी काही फार रसाळ नव्हती. त्यामुळे त्यांना शापवाणी दिली गेली की पुढच्या जन्मी तुम्ही दासीपुत्र म्हणून जन्माला याल. मग कोणी म्हणतं कलावती दासी, कोणी म्हणतं शकुंतला दासी. एका व्यापाऱ्याच्या घरी किंवा ब्राह्मणाच्या घरी किंवा ऋषी कन्वरांच्या घरी वेगवेगळे आख्यायिका आहेत. तर ते जन्माला येतात पृथ्वीवरती दासीपुत्र म्हणून. परंतु तिथे चातुर्मासात सत्संग करायला जे ऋषी येतात किंवा कन्वर ऋषींच्या सत्संगाने काय होतं की त्यांचं भक्तियोगाकडे कल वाढतो त्या ह्यानी, आणि ते भक्तियोगात रममाण होऊन नंतर त्यांना विष्णू दर्शन होतं. तर जेव्हा ते दासीपुत्र जन्माला येतात तेव्हा त्यांचं काम पाणी वाढायचं असतं, म्हणून जो पाणी देतो तो नारदा, असं ते पाण्याचा अर्थ काढून त्यांनी नारद म्हणून नाव पकडलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना विष्णू दर्शन होतं, ते विष्णू भक्त म्हणून प्रसिद्ध होतात, तेव्हा वैष्णव म्हणतात जे नारायणाचा वरद हस्त आहे ते नारद. अशी नारदांची 3 नावांची उपपत्ती दिली जाते. जेव्हा कल्पांत व्हायची वेळ आली, सगळं विश्व संपायची वेळ आली, तेव्हा त्यांना अमरत्व दिलं गेलं. देवर्षी म्हणून, देवांचे ऋषी म्हणून, नारद म्हणून प्रसिद्ध झाले. आता जेव्हा क्रिएशन, सृष्टी उत्पत्ती तयार सुरू झाली, तेव्हा ब्रह्माने प्रजापिता दक्षाला म्हटलं की पृथ्वीवरती लोक वाढवा, लोकसंख्या सुरू करा. मग प्रजापितांनी काय केलं? आपल्या बायको थ्रू 10,000 मुलं तयार केली. त्यांचं नाव होतं हार्तश्वास. आता या हार्तश्वास जी 10,000 मुलं पृथ्वीवर पाठवली, मध्ये नारद मुनी आले. त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं की या जगात काही ठेवलेलं नाहीये, सगळं मिथ्या आहे, माया आहे, खरी तुझी ओळख आणि ह्याच्या मागे लागू नको. त्या 10,000 मुलांना पटतं, ते संन्यास मार्ग घेतात आणि मोक्ष पावतात. मग प्रजनन होणार कुठे? प्रजापिता दक्ष वैतागतात. ते म्हणतात ठीक आहे, मी अजून 1000 मुलं पैदा करतो. अजून 1000 मुलं तयार होतात. त्यांची नावं असतात सबाल श्वास. त्यांची 1000 मुलं असतात.
त्यांना पण नारद मुनी परत भेटतात, त्यांना परत भक्ती मार्गाला लावतात, मोक्ष पदाला देतात. आता मात्र प्रजापिता दक्ष खवळतात आणि नारदाला शाप देतात, तू एका ठिकाणी कधी टिकणार नाही, माझं घर उद्ध्वस्त केलं, तू सतत फिरत राहशील, त्रिलोकात फिरत राहशील. नारद मुनी म्हणतात तत्पादम, मी तुमचं स्वीकारतो. आणि हसून म्हणतात मला तशी घराची गरज नाहीये, माझ्या कामाला उलट हा शाप फार उपयोगी आहे, म्हणून त्यांचा सतत त्रिलोक संचार होत असतो असं म्हणतात. मग प्रजापिता दक्ष काय करतात, 60 मुली तयार करतात आणि पृथ्वीवरील मोठमोठ्या ऋषींशी त्यांचं लग्न लावून देतात. आणि तेव्हा ते अजून एक गोष्ट घडवतात, पूर्वीच्या काळी जसं ब्रह्माचे मानसपुत्र नारद, तसं दृष्टीनी, स्पर्शानी, विचारांनी किंवा आणि कशाने ते जन्म व्हायचा, तर ते सगळं बंद करून टाकलं प्रजापिता दक्षानी आणि प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन सुरुवात झाली. त्यामुळे कोणी नारदांसारखा भेटला, मती भ्रमित झाली तरी देखील प्रजनन थांबू नये ही त्या मागची योजना होती. या पुराणातल्या गोष्टी आहेत, माझ्या मनाच्या नाही आहेत. फार सायंटिफिक लॉजिक लावू नका, नाहीतर कठीण होईल. आपण सायंटिफिकचा पाठ गेल्या वेळेला संपवलेला आहे, यावेळेला आपण भक्ती रसात आलेलो आहोत. तर आपण पुढे येऊन नारद मुनींनी पुढे काय काय केलं, त्यांनी 84 भक्तिसूत्र लिहिली. त्याच्यात परमेश्वराबद्दल जे नितांत प्रेम आहे, अनकंडिशनल लव, कुठल्याही कंडिशन शिवाय मला ह्याच्यासाठी प्रेम करायचं म्हणून नाही, आणि डिवोशन, हे त्यांनी 84 भक्तिसूत्रात दिलेले आहे. आपण नंतर जेव्हा पुढच्या याच्यात येऊ तेव्हा या भक्तिसूत्रांबद्दल येऊ. मग शांडिल्य ऋषींनी 100 भक्तिसूत्र लिहिलेत, त्याबद्दलही आपण नंतर चर्चा करू. नारद पुराण जे लिहिलं गेलं त्या 18 पुराणातलं, त्याच्यात जॉग्रफी, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे तारे वगैरे आणि जे रीतिरिवाज आहेत त्याच्याबद्दल म्हटलं गेलंय. नारद शिक्षा, तर नारद मुनी हे संगीतकार होते, तर संगीताबद्दल, संगीतशास्त्र आणि मंत्रोच्चारण याच्याबद्दल नारदांनी बरंच काही लिहिलं. नारद स्मृती, प्राचीन कायद्यांबद्दल त्यांनी लिहिलं. ध्रुव बाळाला मार्गदर्शन केलं ते नारद मुनींनी. ही आपली गोष्ट पुढच्या वेळेला येईल जेव्हा आपण भागवत पुराणात खोलमध्ये जाऊ. जो भक्तियोगातला कसा आहे ते आपण आता पुढे बघणार होतो. आज प्रल्हादाच्या आईचे रक्षण नारद मुनींनी केले. प्रल्हादाचे वडील कोण, हिरण्यकश्यप दैत्य, ते जेव्हा गेलेले असतात तेव्हा आईचं रक्षण नारद मुनी करतात आणि आईला जे काही ते शिकवतात ते प्रल्हाद गर्भात असतानाच शिकतो आणि मोठा भक्त म्हणून जन्माला येतो. ती आपण प्रल्हादाची गोष्ट बघू तेव्हा येईल, ते पुढच्या वेळेला आहे नंतरच्या ह्याच्यात. रावणाला वालीशी झुंजायला प्रवृत्त केलं. तर रावण फारच विध्वंस करत असतो सगळीकडे. रामाचा जन्म व्हायला अजून वेळ असतो, तोपर्यंत त्याला थोडं कंट्रोल करणं गरजेचं असतं, त्याचं जरा मानहारण करणं गरजेचं असतं. मग ते रावणाला सांगतात. रावणाने खूप तपश्चर्या करून काय केलेलं असतं, देव असो, यक्ष, गंधर्व कोणी मला हरवू शकणार नाही. त्याच्यात तो मानव आणि माकड यांना विसरून जातो. आपल्या अहंकारात तो म्हणतो माकड आणि माणूस काय मला मारणार, मला बाकीचे कोणी मारणार नाही इथपर्यंत. तर नारद बुवा जातात, नारद मुनी, आणि त्यांना सांगतात रावणाला की तू एवढा जगत चेतना झालेला आहेस, एका माकडाशी लढून दाखव, आणि तुझ्यात एवढी ताकद आहे ते एकटाच जा लढायला, बाकी कोणाला घेऊन जाऊ नको. मग रावण म्हणतो ओके मी जातो. मग रावण निघतो, वालीशी झुंज करायला जातो. वाली तेव्हा समुद्रावर प्रार्थना करत असतो आणि हा जातो वालीला पकडा, तो वालीची शेपटी त्याला वेळखे घालून पकडून ठेवते. आणि मग वाली 4 समुद्रात ते काहीतरी तीर्थार्पण करेपर्यंत रावणाला पकडून सगळीकडे फरफटत दिलेला असतो. मग रावण शेवटी क्षमा याचना करतो आणि तह करतो वालीशी की त्याच्या पुढे कधी मी तिच्याशी युद्ध करणार नाही वगैरे, मला शांततेत जगू दे. मग रावण शांत होतो, वाली पण ओके म्हणतो. त्याला माहिती पण नसतं काय गडबड झालेली आहे. त्यामुळे भविष्यात त्याची योजना नारदांची अशी असते की वालीशी कधी युद्ध होणार नाही हे करून ठेवल्यामुळे भविष्यात जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा वालीचा नायनाट झालेला असतो आणि सुग्रीव आणि हनुमानाची मदत घेऊन श्रीराम आक्रमण करतात. नंतर गोष्ट येते रावणानंतर रामाचे गुणगान नारद मुनी इतके गातात वाल्मिकी ऋषींसमोर की त्यांना रामायण लिहायची स्फूर्ती होते आणि ते रामायण कथा लिहितात. कंस कथा. आता कंस खूप अत्याचार करत असतो आणि त्याला कळलेलं असतं की देवकीचा 8वा मुलगा मला मारणार, ठार मारणार. आकाशवाणी झालेली असते आणि ती आकाशवाणी झालेली असताना कंस म्हणतो 8वा मुलगा आहे,
आत्ता काय घाई नाहीये, पहिला दुसरा तिसरा होऊ दे, कशाला काय घाई आहे. नारद मुनींना चिंता होते की जर कंस रिलॅक्स झाला तर त्याचे पापाचे घडे लवकर भरणार नाही, आणि पापाचे घडे लवकर भरले नाही तर श्रीकृष्ण लवकर जन्म घेणार नाही, आणि त्यांनी लवकर जन्म घेतला नाही तर लोकांचं कसं होणार. म्हणून ते जातात दरबारात आणि कंसाला सांगतात की हे कमळ दिसते का तुला, मला उत्तर दे. डावीकडून उजवीकडे मोजलं तर पहिलं कमळाचं पान कुठलं आणि शेवटचं 8वं पान कुठलं. तर कंस म्हणतो हे, ते म्हणतात आपण उलट मोजूया. एक पान पुढे घेतात आणि मोजतात तर पहिलं पान 8वं होतं आणि जे शेवटचं पान होतं ते पहिलं होतं. ते म्हणतात आता 8 पानात पहिलं कुठलं दुसरं कुठलं हे तर तुला सांगता येत नाही. अशा कोड्याने ते कंसाला भ्रमित करून टाकतात. मग ते म्हणतात पहिला मुलगा कुठला 8वा मुलगा कुठला तुला कळणार कसं. मग कंस बिथरतो आणि ते म्हणतात हे सगळे यादव लोक जे जन्माला आलेले ते श्रीकृष्णाच्या मदतीसाठी सगळे डेमिगॉड्स आहेत, सगळे देवच आहेत जे श्रीकृष्णाला हेल्प करायला आले. जसे रामाला मदतीला सगळे देव जन्माला आलेले होते तसे यादव पण आलेले आहेत. कृष्ण फारच कंस फारच बिथरतो आणि सगळ्यांना मारत सुटतो. 7वं मूल जेव्हा येतं तेव्हा मोठी अघटित घटना होते. श्रीकृष्ण योग मायेने देवकीचा गर्भ जो असतो तो गोकुळातल्या रोहिणी म्हणून जी वसुदेवाची दुसरी बायको असते तिच्या गर्भात ट्रान्सफर करतो. आता त्या काळात त्यांची योग माया असं त्यांनी पुराणात दिलेलं आहे. तो ट्रान्सफर झाल्यामुळे इकडे ॲबॉर्शन झालं, गर्भपात झालं असं दाखवलं जातं. कंस म्हणतो बरंच झालं 7वा मुलगा आपसुकच गेला, मला काय करायची गरज नाही. आणि मग 8वा मुलगा श्रीकृष्णाचा जन्म. आणि इकडे जो 7वं मुलं असतं ते बलराम, ते शेषशाही बलरामाचं रूप घेऊन आलेले असतात आणि 8वा मुलगा श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतो. आता शेवटचा भाग आजच्या ह्याच्यातला तो म्हणजे वेदव्यास कथा. तर वेदव्यास कथा म्हणजे वेदांचं वर्गीकरण, डिव्हिजन ज्यांनी केली, व्यास म्हणजे डिव्हिजन, ते व्यास मुनी वेदव्यास म्हणून म्हटले जातात. वेदांचं डिव्हिजन करणारे वेदव्यास. त्यांनी 4 वेद बनवले, सगळे वेद कॅटेगराईज करून 1,00,000 श्लोक असलेलं महाभारत महाकाव्य लिहिलं. त्याच्यात भगवद्गीता आली, 17 पुराणं लिहिली, सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. परंतु त्यांना तरी काहीतरी अपूर्ण एमटी वाटत होतं, समाधान काही नव्हतं. गंगा किनारी ते असे थोडेसे फ्रस्ट्रेटेड होते, मी एवढं करून मला अजून समाधान काही मिळत नाहीये. तेव्हा नारद मुनी त्यांना भेटायला येतात. नारद मुनी म्हणतात तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष याबद्दल सगळं काही छान सगळं लिहिलेलं आहे, काहीच राहिलेलं नाहीये, फक्त हे तुमचं थोडं शुष्क कोरडं ज्ञान आहे जे आपण इतके महिने बघत होतो त्याच्यात थोडा भक्ती रसाचा ओलावा नाहीये, म्हणून तुम्हाला ती अपूर्णता वाटते. त्या भक्ती रसाचा ओलावा जर त्याच्यात आला तर मात्र तुम्ही परिपूर्ण होऊन जाल. ह्याच्याकरता जेव्हा विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेला नारायणांनी पहिले ब्रह्माजींना 4 श्लोकात वर्णन केलं होतं ब्रह्मज्ञानाचं, चतुश्लोकी भागवत, आणि ब्रह्माजींनी ते नारदांना सांगितलं त्यांच्या मानसपुत्राला चतुश्लोकी भागवत. ते नारद मुनी वेदव्यासांना हे 4 श्लोक सांगतात चतुश्लोकी भागवताचे. आणि ते 4 श्लोक ऐकल्यावर वेदव्यास खोल समाधीत जातात आणि 18,000 श्लोक असलेलं भागवत पुराणाची रचना करतात. तर ते 4 श्लोक कुठले ते आपण बघूया आणि मग पुढे जाऊया आपल्या गोष्टीकडे भागवत पुराणाच्या. तर ते चतुश्लोकी भागवताबद्दल आपण पूर्वी घेतलेलं आहे, 4-5 महिन्यापूर्वी आपल्या युट्यूबवरती लिंक पण आहे चतुश्लोकी भागवत. पण जे याच्याशी निगडीत आहे म्हणून मी त्याची फक्त रिव्हिजन घेण्यासाठी लिहिलंय. तर 4च श्लोक आहेत, फार काही मोठे नाही आहेत. आपण सोप्या भाषेत 4 श्लोक काय आहेत ते बघूया. दोरखंड जो असतो, दोरखंड तो अंधारात किंवा घाबरलेल्या व्यक्तीला सापासारखा वाटतो, त्याला तो नीट दिसत नसतो, त्याला तो सापच वाटतो. आणि उजेड आला की त्याला तो दोरखंड आहे कळून जातो. सुरुवातीला काय असतो दोरखंड, शेवटी काय असतो त्याला कळल्यावर दोरखंड, मध्ये भ्रमित असताना काय आहे साप. पण सापाच्या मुळाशी काय आहे, साप कशामुळे वाटतोय दोरखंडामुळे. दोरखंडच नसता तर साप वाटलाच नसता, एम्प्टी स्पेस दिसली असती. म्हणजे सुरुवातीला मीच आहे
ब्रह्मन आहे, सत्य आहे. नंतर जी माया सृष्टी उत्पत्ती झाली ती माझ्यामुळेच झाली. त्याच्या काळामध्ये पण मीच आहे. मी नसतो तर माया दिसलीच नसती. आणि जेव्हा प्रलय झाला, सगळं विनाश झाला, शेवटी काय उरलं? दोरखंड उरला. भ्रम निघून गेल्यावर मीच आहे. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सत् असत् परम. म्हणजे सुरुवातीला मीच होतो आणि नंतर जेव्हा हे सत म्हणजे ग्रॉस ऑब्जेक्ट, असत म्हणजे सटल मन वगैरे, आणि या दोन्हीचं कारण परम, याच्यात दुसरं काही नाहीये, मीच आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सत् असत् परम पश्चात अहम यदेतच्च. नंतर पण मीच आहे. यो शिष्येत सोऽस्म्यहम्. जे काही उरतं ते मीच आहे, दुसरं काहीच नाहीये. तिथे फक्त दोरखंडच आहे. सापाचा फक्त भ्रम आहे. सुरुवातीलाही दोरखंड होता, मध्येही दोरखंड होता, शेवटीही दोरखंड आहे. दुसरं काही नाहीये. मध्ये फक्त भ्रमरूपी मायारूपी विश्वाची उत्पत्ती झाल्याचा मृगजळासारखा भास आहे. हा झाला पहिला श्लोक. दुसरा श्लोक, दोरखंड आहे, त्याच्यात सापाचा भ्रम निर्माण झाला. तो त्या भीतीत, भ्रमात, मायेमध्ये खराच वाटायला लागला की हा साप आहे, दुसरं काही नाहीये. पण त्याच्यात दोरखंडाचं सत्य होतं का? नाही. तो सापाचा भ्रम होता. जसं प्रतिबिंब किंवा जसा अंधकार भ्रमरूपी असतो. म्हणूनच दुसरं आहे, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने. म्हणजे जे तुम्हाला खरं असल्यासारखा भास होतो पण ज्याच्यात खरं नाहीये. साप हा खरा असल्यासारखा भास होतो पण त्याच्यात दोरखंडाचा कुठेही अवशेष नाहीये. त्याला काय ओळखा? ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. म्हणजे त्याला आभास, प्रतिबिंब किंवा अंधकारप्रमाणे भ्रम समजा, ते सत्य नाहीये जे माझ्यात तयार होत नाही. म्हणजे भ्रमरूपी माया सत्यात नाहीये, हा भ्रमच आहे. सत्य फक्त दोरखंडच आहे. तिसरा श्लोक, दोरखंडाचे अस्तित्व. दोरखंड जो आहे इथे त्याचे अस्तित्व सापावर अवलंबून आहे का? नाही. साप नसला तरी दोरखंड आहे. परंतु सापाचे अस्तित्व हे दोरखंडाशिवाय असूच शकत नाही. जर दोरखंड नसेल तर साप कसा असेल? दोरखंड नसेल तर सापाचा भास होणारच नाही. त्याप्रमाणे सगळ्या पंचमहाभूत जी तुम्हाला शरीरात दिसतात, भूतांमध्ये दिसतात, ती भूत नसतील तरी पंचमहाभूत आहेत. पण पंचमहाभूतांशिवाय भूत तयार होऊ शकत नाही. प्रत्येक जीवामध्ये छोट्या मोठ्या ही पंचमहाभूत आहेतच. दुसरं उदाहरण, चिखल असलेलं जर बघितली माती, तर ती चिखल आणि माती आहेतच. त्याचं कशावर अवलंबित्व नाहीये. पण त्या चिखलाने आणि मातीने मधलेलं जर मडकं बघितलं तर त्या मडक्याचं अस्तित्व पूर्णपणे त्या चिखलावर आहे. पण चिखल हा मडक्यावर अवलंबून नाहीये. चिखल पासून झालेलं मडकं हा एक प्रकारचा भास आहे, भ्रम आहे. त्यामुळे सापाचा भ्रम हा पूर्णपणे दोरखंडावर अवलंबून आहे. पण दोरखंड हा स्वतंत्र आहे, सापावर बिलकुल अवलंबून नाहीये. यथा महांती भूतानी भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. हा श्लोक झाला. मी अर्थ थोडक्यात सांगितलं तुम्हाला. आणि शेवटचा त्याचा जो श्लोक सांगितला श्रीकृष्णाने, दोरखंड सुरुवातीला आहे, मध्ये आहे, शेवटी आहे. त्याच्यात कुठेही नाश नाहीये. तो सतत आहे. जी सतत गोष्ट आहे, इति इति इति, त्याला अन्वय असं म्हणतात. आणि जी मध्ये आहे, मध्ये नाही, सदा सर्वकाळ सर्वत्र नाही, ती नेती नेती, म्हणजे हे नाही हे नाही, त्याला व्यतिरेक म्हणतात. उदाहरणार्थ, सुरुवातीला दोरखंड आहे, माया नाहीये, सृष्टी नाहीये, भ्रम नाहीये, तेव्हा साप आहे का? नाही. मध्ये सृष्टी तयार झाली, मायेमुळे भ्रम तयार झाला, त्यामुळे तुम्हाला साप दिसतोय का? हो. प्रलय झाला, कल्पांत झाला आणि परत दोरखंडच राहिला, सत्य ब्रह्मनच उरलं, तेव्हा परत तुम्हाला साप दिसतोय का? नाही. म्हणजे जो सदा सर्वकाळ सर्वत्र आहे तोच मी आहे. आणि जो मध्ये असतो, मध्ये नसतो, सदा सर्वकाळ सर्वत्र नसतो, तो मी नाही. हेच फक्त ज्यांना आत्मतत्व जाणून घ्यायचंय अशा जिज्ञासूंसाठी पुरेसं आहे. हा चौथा श्लोक, एतावत एव जिज्ञास्यम
तत्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् सर्वत्र सर्वदा. म्हणजे हे जे इच्छा करणारे आहेत, जिज्ञासा करणारे आहेत की खरं तत्व काय आहे, तर जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत सदा सर्व काळ न बदलता न चेंज होता तसंच्या तसं आहे ते आत्मतत्व आहे. आणि जे बदलत जात आहे, जसं भगवद्गीतेत श्लोक दिले, बालपण, तारुण्य, म्हातारपण हे सगळं बदलत जात आहे, पण अंतरात्मा एकच आहे. दिवस रात्र सगळे बदलत चाललेत, पण सूर्य एक आहे तसाच आहे. ऋतू बदलले तरी सूर्य बदलत नाही. तसं एक सतत स्थिर आहे, निश्चित आहे, नित्य आहे, ते आत्मतत्व. हे 4 चतुश्लोकी भागवताचे श्लोक नारद मुनी सांगतात वेदव्यासांना. आता हे वेदव्यासांना सांगितल्यावर त्यांनी भागवत पुराण लिहायला सुरुवात केली. आता त्यांनी आधी लिहिलं होतं 1,00,000 श्लोक असलेलं महाभारत, त्याच्यात भगवद्गीते 700 श्लोक असलेलं लिहिलं, आणि त्याच्यात खूप हायएस्ट फिलॉसॉफिकल फ्लाइट्स आहेत. पण दोन्ही ह्याच्यातली सिमिलरिटी बघायला गेलं तर त्या ह्याच्यात युद्धाचा प्रसंग आलेला आहे. महायुद्ध, प्रचंड मृत्यू संहार होण्याची शक्यता आहे, आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत. इकडे काय परिस्थिती आपण जाणून घेऊया भागवत पुराणातली. भागवत पुराणात 12 स्कंद आहेत. त्याचे टोटल 14 व्हॉल्यूम आहेत. परमेश्वर कृपेने 1-2 वर्षापूर्वी ते विकत घेतले, सगळे आहेत. आता हळूहळू काम चालू आहे माझं. तर त्याच्यात अर्जुनाचा नातू, म्हणजे आता महाभारत झालेलं आहे, त्याच्यानंतरचा पिरियड येतोय. अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा, त्याचं नाव परीक्षित राजा. तर हा परीक्षित राजा कलीशी एकदा त्याचा संघर्ष होतो. कलीला ताबीज करतो, मारणार असतो, पण क्षमा याचना झाल्यामुळे तो जीवदान देतो. आणि तो म्हणतो तुला हद्दपार केलं, फक्त 4 ठिकाणी जिथे पापी लोक पाप करतात तिथेच फक्त तू राहायचं, बाकी कुठे तू राहायचं नाही. एक म्हणजे जुगाराचे अड्डे, दुसरे कत्तलखाने, तिसरं दारू मद्यपानाचे अड्डे, आणि 4थं वेश्यागृहे. इकडेच राहायचं, अजून कुठे तू राहायचं नाही. मग कधी क्षमा याचना करतो आणि म्हणतो अजून एक जागा द्या मला. तर हा भ्रमित होऊन चुकून अनवधानाने सांगतो तू सोन्यात राहा. आणि त्याला असं वाटतं की सोन्यात पण सगळे मागे लागले असतात, तेव्हा सोनं, आता पैसा, म्हणजे इन जनरल सोने, तिथे तू राहा. पण हेव्हा परीक्षित राजा विसरून जातो की स्वतःच्या डोक्यावर पण सोन्याचं मुकुट घातलेलं आहे. त्यामुळे एकदा नंतर जेव्हा शिकारीला परीक्षित राजा जातो, तो मुकुट सोन्याचा असतो, प्रचंड धावपळ करून, रपेटी करून थकलेला असतो, भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, आणि अशा याच्यात एकदम विवंचनेत आणि सोन्याच्या मुकुटातल्या कलीने त्यांच्यावर भ्रम केल्यावर ते शमिका ऋषीच्या आश्रमाच्या जवळ जातात. आणि त्या शमिका ऋषीच्या आश्रमाच्या जवळ शमिक ऋषी बसलेले असतात, प्रचंड ध्यानमग्न होऊन. मौन व्रत घेतलेलं असतं आणि खोल समाधीत असतात. त्यांना पत्ता नसतो आजूबाजूला काय चाललेलं आहे, खरोखरीच पत्ता नसतो. आणि परीक्षित राजा जाऊन त्यांना सांगतो की मला पाणी द्या, पाणी द्या. ते काय होऊन तू काय हालचाल नाही, मोठ्याने ओरडून काय ऐकत नाही, पोचतच नाही त्यांच्याबद्दल पर्यंत. तर त्याला राग येतो, आणि कलीचा पडगा असतो, तिथे एक मेलेला साप असतो. तो पाण्याच्या टोकावर तो साप उचलतो, मेलेला त्यांच्या गळ्यात घालतो, आणि हसत हसत तिकडून निघून जातो. त्या भ्रमित अवस्थेत घोडचूक याच्याकडून घडते. आणि मग शमिकांचा मुलगा, तो पण शीघ्रकोपी शृंगी ऋषी, तो जेव्हा घरी येतो आश्रमात आणि बघतो की वडिलांना असं गळ्यात टाकलंय, शीघ्रकोपी होतो. तो तिथली जी नदी असते कौशिकी नदी, त्या कौशिकी नदीचं तीर्थ घेतलो आणि शापवाणी उच्चारतो की हा परीक्षित राजा, त्याला ते अंतर्ज्ञानाने कळलेलं असतं, त्याच्यावर पाणी शिंपडतो आणि ते पोचतं याच्यापर्यंत. 7 दिवसाच्या आत अत्यंत विषारी असा तक्षक साप त्याला डसेल आणि अटळ मृत्यू घडवेल. आणि ही शापवाणी उच्चारतो. आणि नंतर थोड्या वेळाने शमिक ऋषी जेव्हा समाधी अवस्थेतून बाहेर येतात, त्यांना कळल्यावर फार दुःख होतं की एवढूशा याच्याकरता मृत्यूदंड खूप जास्त झाला, पण ते म्हणतात आता काय करू शकत नाही. मग त्यांच्या लक्षात येतं डिव्हाइन प्लॅन काय आहे. आता 7 दिवसात मृत्यू होणार हे परीक्षिताला कळतं. तो ऍक्सेप्ट करतो, तो भ्रमातून बाहेर येतो. मुकुट काढलेला असतो तोपर्यंत त्यांनी. हे कळल्यावर त्याची बुद्धी पण टाळ्यावर येते आणि त्याला लक्षात येतं आपल्याकडून घोर पाप झालं. मग तो म्हणतो जे आहे ते मला स्वीकारायला लागणार. मुलगा जन्मे जे असतो त्याच्याकडे राज्यकारभार सोपवतात.
राजत्याग करतात, गृहत्याग करतात, गंगेच्या किनारी येतात, अन्नत्याग करतात. त्याचा 7 दिवसात मृत्यू येणार त्याची फक्त आपल्याला वाट बघत बसायचं आहे म्हणून तिथे बसतात. आणि तिकडे सगळे मोठमोठे ऋषी जमा व्हायला लागतात की त्यांना कळतं की आता राजा चाललाय तर 7 दिवसाचं काय होतंय ते बघण्यासाठी सगळे तिकडे जमलेले असतात, मोठमोठे ऋषी. त्या ऋषींमध्ये सुता गोस्वामी म्हणून पण एक ऋषी बसलेला असतो. इकडे दुसरीकडे वेगळीच कथा चालू असते. शिव पार्वतीला सांगत असतात अमरकथा. अमरकथा म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी, अमर मिळवण्यासाठी जे सिक्रेट नॉलेज आहे ते शिव पार्वतीला सांगत असते. आणि त्या कथेनुसार पार्वतीला मध्ये झोप लागते, ते काही सांगणं थांबवतच नसतात, तिला डुलकी लागायला लागते. आणि तिथे पोपट ऐकत असतो झाडावर बसून ही अमरकथा, अमर व्हायची कथा. आणि त्याला इतका रस लागतो की आता जर डुलकी लागली तर शंकर भगवान थांबतील म्हणून तो तिच्या आवाजात हो 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 चालू ठेवतो. आणि मध्ये जेव्हा सांगून होते आणि शंकर भगवान डोळे उघडतात तेव्हा त्याला कळतं हा पोपट आहे, इथे झोपली आहे. मग ते त्रिशूळ घेऊन पोपटाच्या मागे लागतात. त्रिभुवनात पोपट पळत पळत जातो आणि गुरु ऋषी व्यासांच्या इथे पोचतो. आणि ऋषी व्यासांच्या इथे पोचल्यावर त्यांची पत्नी वटिका झोपलेल्या अवस्थेत असते आणि जांभई देत असते. ती जांभई देत असताना तिच्या तोंडातून तो आत प्रवेश करतो आणि तिच्या गर्भपिशवीत पोचतो आणि तिकडेच तो वाढायला लागतो. तो वाढायला लागतो शुकापासून झालेला शुकदेव. हा शुकदेव पंडित व्यासांचा जो मुलगा सुपाईत आहे, जो त्यांच्या पत्नीच्या गर्भात वाढतोय, तो ऑलरेडी ब्रह्मज्ञान घेऊन आलेला आहे. आता ब्रह्मज्ञान घेऊन आल्यावर त्याला काय लक्षात येतं, मी बाहेर आलो तर मायेच्या कचाट्यात सापडणार, उपयोगच नाही, मी भ्रमित होऊन जाणार, माझं सगळं ज्ञान वेस्ट होणार. तो बाहेर यायलाच तयार होत नाही. 9 महिने होतात, वर्ष होतं, 2 वर्ष होतं, 5 वर्ष होतात, 10 वर्ष होतात, काही जण म्हणतात 12, काही जण म्हणतात 16. आपण 16 पकडूया. 16 वर्षापर्यंत शुकदेव बाहेरच येत नाही. मग व्यास श्रीकृष्णांची प्रार्थना करतात, काही करा, माझ्या बायकोला सोडवा या सगळ्या त्रासातून. श्रीकृष्ण पण ऋषी व्यासांना भेट देतात आणि गरोदर असलेल्या वटिकेला पोटावर हे सांगतात, शुकदेव काळजी करू नका, तुम्ही बाहेर आलात तरी तुम्हाला माया बंधनात टाकणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो. ते खात्री आश्वासन मिळाल्यावर मग डिलिव्हरी होते, शुकदेव बाहेर येतात. बाहेर आल्यावर 16 वर्षाचा तरुणावान मनुष्य पूर्णपणे सायुज्य मुक्ती पावलेला, कसल्याही बंधनात नाही, व्यासांच्याही पलीकडे बाहेर येतो. निर्वस्त्र तसाच उभा राहून चालत रानात जायला सुरुवात करतो. त्यांना काही कळायच्या शुकदेव गायब. व्यास मुनी त्यांच्या मागे धावत अरे मुला मुला म्हणून ते मागे शोधत जायला लागतात. तर एका सरोवरात काही स्त्रिया आंघोळ करत असतात. तिकडून शुकदेव जातात. त्या स्त्रियांच्या लक्षात येतं की हा निर्विकार निर्विकल्प आहे, त्याला कसलीही भावना नाहीये, त्याच्या डोळ्यातही कसली भावना नाहीये, त्यामुळे त्याला त्याचं काहीच वाटत नाही. तेवढ्यात थोड्या वेळाने व्यास मुनी धावत येतात. ते लगेच कपडे बिपडे अंगावर घालतात, कोण पाहिजे, तर ते म्हणतात माझ्या मुलाला पाहिलं का, ते म्हणतात हो असा गेला तिकडे. मग ते शोधत शोधत घेत जातात त्या शुकदेवासाठी. शुकदेवाला व्यास मुनी भागवत पुराण सांगतात. हे जे सगळं भागवत पुराण आहे तो ऑलरेडी एनलायटन असतो, पण त्याला हे भागवत कथन व्यास मुनी करतात. आणि हा शुकदेव निर्वस्त्र, चिखलाने बरबटलेला, असा कपड्या बिपड्याचं काही भानच नसतं, स्वच्छतेचं काही नसतं, हा पण गंगा तीराने कर्मधर्म संयमाने चालत जात असतो. पण त्याचा तेजपुंज चेहरा बघून परीक्षित राजा म्हणतो मी ह्यांनाच गुरु म्हणून मानतो. तो त्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो की तुम्ही माझे गुरु व्हा. आणि तो शुकदेवाला प्रश्न विचारतो की माझं मरण आता दिसतंय 7 दिवसात अटळ आहे, पण ज्याचं मरण एवढं जवळ आलेलं आहे अशा व्यक्तीचं परम कर्तव्य काय आहे, हा प्रश्न परीक्षित राजा शुकदेवांना विचारतो. तेव्हा शुकदेव पुढच्या 7 दिवसात हळूहळू पूर्णपणे भागवत कथन करतात. कोणाला? परीक्षित राजाला. आणि ते भागवत कथन जे चालू असतं 7 दिवस, तो बरेच ऋषी मुनी असतात. त्यातले एक असतात सुता गोस्वामी, आणि ते पण चांगले उच्च दर्जाचे सिद्ध ऋषी असतात. एकदा ऐकल्यावर सगळं स्मरण
त्यांच्या राहतं, सगळं लक्षात राहतं स्मृतीमध्ये पूर्णपणे. आणि नंतर जेव्हा ते नैमिषारण्यात जातात, शौनक ऋषी आणि मोठा ऋषी समुदाय त्यांच्या समोर असतो, तेव्हा ते भागवत कथा सुता गोस्वामी त्या सगळ्यांना सांगतात आणि तेव्हा ती लिहिली जाते. आणि जी आपण आज ऐकतो वाचतो ती भागवत कथा त्या सुता गोस्वामींनी सांगितलेली होती, जे शुकदेव परीक्षित राजाला सांगत असताना तिथे हजर होते आणि ऐकत होते. पण जेव्हा ही भागवत कथा सांगायला सुरुवात होतात, त्याच्यात विश्वाची उत्पत्ती कशी झाली, विष्णूचे अवतार कसे, भक्तियोगाचा कसा मार्ग हाताळावा, त्या भक्तियोगाबद्दल पूर्णपणे सविस्तरपणे सांगतात. आणि हे सगळं भागवत पुराण जेव्हा पंडित व्यासांचं, ऋषी व्यासांचं लिहून होतं, तेव्हा त्यांना समाधान वाटतं आणि ते तृप्त होतात. तर पुढच्या वेळेला आपण भागवतातल्या कथा सुरुवात करूया. सगळ्यात मोठा भक्त प्रल्हाद, ध्रुव आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या वेळेपासून सुरुवात करूया. आता आपण पसायदानाने आता शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मित्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो देवांची तो ते लाहो, प्राणी जाती